तुकाराम महाराजांनी मनुष्य जन्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. मनुष्य जन्मामध्येच आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. तर ते काय म्हणतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाची व्हावे, नाहीतरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, ज्याल्याचे ते फळ अंगी लागो निधी मळ, तुका म्हणे भले ज्याचे नावे मानवले. तर विठोबाचे दास व्हायचे असेल तरच मनुष्य जन्मास यावे. म्हणजे आपण मनुष्य जन्मास आले आहोत तर आपण विठोबाचे दास व्हायला पाहिजे. नाहीतर बघा, जगामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात. नाहीतर श्वान म्हणजे कुत्रे आणि डुकरे ही काय थोडी आहेत. मग हे म्हणजे ह्यांना काय म्हणजे काही अध्यात्मामधलं काही कळतं का? अंगाला त्रिविध गुणाचा, अविद्येचा, पापाचा, सत्वरजतमाचा मळ लागू न देणे हेच खरे मनुष्य जन्माचे फळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या विठ्ठलाच्या नावाने जे सज्जन झाले ते धन्य होय. म्हणजे जे विठ्ठलाचं नामस्मरण करतात तेच धन्य होय. म्हणजे आपला हा जो जन्म आहे, मनुष्य जन्म जो आहे, मनुष्य जन्मामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करावं, आपण विठ्ठलाचे दास व्हावे असे या ठिकाणी सांगतात. कोणत्याही जन्मामध्ये म्हटलं जातं की 84 लाख योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो, पण मनुष्य जन्म एक असा जन्म आहे ज्यामध्ये आपण आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.